हॅलो फ्रेंड, गौरीज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आम्ही आलो आहे हुमनाबादला. तिथे वीरभद्रेश्वर म्हणून देवस्थान आहे. तर तिथे आमचा आहे 101 पुरणपोळ्यांचा नैवेद्य. तर पहा या पुरणपोळ्या करण्याची टेक्निक. ह्या आमच्या ताई पुरणपोळ्या करतायत. ह्या एक ताई आहे, नाही ह्या एक ताई आहे. हे पुरण पहा त्यांनी कसं शिजवलंय. हे धोंडे पोळ्या पहा. आता ह्या पोळ्या कशाला लागतात, पतल्या पतल्या पोळ्या आणि पूर्ण पत्राच्या याच्यावर त्या पोळ्या लाटत आहेत. आता पहा त्या पोळ्या त्यांच्या किती सुंदर करतायत. त्यांनी एक एक पोळी किती किती मोठी मोठी आहे. पूर्ण हा स्वयंपाक चुलीवर करतात. ह्या 101 पोळ्या करून ह्या अशा ताटामध्ये त्या सजवतात आणि मग तो देवाला नैवेद्य जाऊन इथे 101 ब्राह्मण जेवण करतात. यूट्यूब हां, बेस्ट पोळ्या पहा गाईस. एक एक पोळी किती सुंदर मोठी मोठी आहे. आता त्या लाटताना पहा आणि तिकडे त्या धोंडे तळतात. हे सगळे आम्ही 101 धोंडे केलेले. त्या आता त्या तिकडे कढईमध्ये तळतील आणि पहा इथे सगळे असे स्वयंपाक होत असतात. गाईस, तुम्हाला स्वयंपाक करून घ्यायचा असेल तर इथे ताई भेटतात. ह्या इथे यांचा नंबर मी पाठवते कमेंट्स मध्ये. यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी. बघा पोळ्या पहा किती छान लागतात. दोन झाले बघायचा आधी नाही सांगा मी बी तेलाची पट्टी का गाईस पहा ती पोळी. उपीट झाले, भाजी झाले, कढी झालं आणि पोळी चालत. ओके, तुम्ही काय जास्त घेणार आहे का? जास्त पैसे घेते, तेल घेत नाही की तेल का पियाचे आहे मला. पैसे दिले तर आम्ही बिस्किट पुरी, ब्रेड पुरी आणून खातो. शांत आहे भैया. हे नंबर घालो माझ्या अण्णा. हे नंबर ना? हां, त्यांनी यूट्यूब मध्ये घालवलं आहे. पोळी पहा त्यांची टाकायची. रील बनली ना आता. तुमच्या पुण्याहून होते हो, आम्ही बी जगामध्ये पुणे लागते. पाहिलं गाईस. हा जगामध्ये, दोघी बी जगामध्ये. तर हा आमचा सगळा स्वयंपाक रेडी होतो आहे. गणपती आहे. इथे आम्ही केली आहे ही मस्त कटवाली आमटी. इथे केली आहे ही मस्त अशी भाजी आणि हा आहे भात. आमचा स्वयंपाक ऑलमोस्ट आता रेडी आहे. आता जंगम सगळे स्वामी येतील तेव्हा आम्ही त्यांना जेवू घालू आणि नंतर आम्ही जेवण करू. चला तर मग बाय, परत भेटूया.